मने वामन दादा आमचा घुगरी घाटा पकायो मने एक अण्णाभाऊचं पुस्तक देऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारा यांनी क्रांतीपर अशी गीतं गायली, देशभक्तीपर गीते गायली, अण्णाभाऊची गीतं गायली आणि समाजामध्ये चांगले आणि त्यांचे सहकारी यांचंही या जयंती उत्सव समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांना अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ पुढच्या साईडला वा हॅलो शिवंत सिंहराज भोसले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ संयुक्त समारोह समितीच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करण्यात येत आहे. अतिशय सातारा गावचे लाडके आमदार आदरणीय छत्रपती शिवाजी भोसले यांनी या पाटण समाजासाठी तसेच साहित्य असा स्थापन मुंबईमध्ये ठराव केला आणि तो दिल्लीला पाठवला. विशेष प्रयत्न करून त्यांनी आर्थिक स्थापना करण्यामध्ये मोठे योगदान आहे. भोसले यांच्या इथं अण्णाभाऊसाठी संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. कृपया आपण विनंती करण्यात येते. चालू द्या वाईला बोलून करणार वाईला बी भोसले सातारा गावचे लाडके आमदार आदरणीय शिवराजजी भोसले यांचा अण्णाभाऊसाठी संयुक्त समारोह समितीच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. तसेच त्यांनी आर्थिक स्थापन करण्यासाठी खाली अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण देशात महाराष्ट्रात आणि आपल्या सातारा जिल्ह्यात सातारा शहरात सुद्धा थोडा पाऊस असून सुद्धा उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसाद म्हणा किंवा एक उत्स्फूर्त भावनेनं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती सर्व जाती धर्माचे सगळेजण एकत्र येऊन आज इथं साजरी करतात. दरवर्षीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर मिळाला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच त्या ठिकाणी आहे आणि केंद्र शासनानं त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व लोकांची मनातली इच्छा आहे ती पूर्ण करावी. आज राज्य शासनाच्या माध्यमातून पण
पुण्याचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे पूर्णत्वाला गेले जो पुरस्कार काही वर्ष अण्णाभाऊ साठेंच्या नावानं बंद होता तो सुद्धा परत सुरू करण्यात आलेला आहे. आयटीची स्थापना ही झालेली पुढं सुद्धा हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे विचार हे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायक कायम असतील आहेतच कायम राहतील. मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण सातारा तालुका राहुरी तालुका आमच्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी सर्व विनोसैनिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. खरं तर अण्णाभाऊ साठेंची 140वी जयंती आपण साजरी करतोय आणि त्याबरोबर तमाम महाराष्ट्रातील मातृ समाजाने एकत्र येऊन बळवंतराव आघाडीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मूळ गावातून पुण्यापर्यंत ज्योत काढलेली आहे आणि ज्योत काढून त्यांनी समाजाने आवाहन केलेलं आहे की अण्णाभाऊंना 104व्या जयंतीनिमित्त तरी भारतरत्न पुरस्कार मिळावा. हा पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्यासोबत आपले सन्माननीय नेते सातारा विभागाचे सन्माननीय आमदार सुरेंद्रराव बाबा भोसले हे उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे की राज्य शासनाने भारत सरकार एकत्र येऊन हा पुरस्कार देण्याच्या तयारीत आहे. तर बाबा तुमच्या तोंडात साखर पडो आणि लवकरात लवकर हा पुरस्कार जाहीर हो एवढीच आम्ही आपली विनंती करतो. आणि अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी तमाम आंबेडकरवादी आणि अण्णाभाऊंच्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून मागणी आहे आणि या मागणीवर सरकारने विचार करावा असे आपल्याला आवाहन करतो. साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे. सर्व स्तरातील तळागाळातील पदाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीता काटकर आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांचं लोकशाही अण्णाभाऊ साठे संयुक्त समारोह समितीच्या वतीनं पुस्तक आणि ट्रॉफी देऊन त्यांचं सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आहेत. आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त छत्रपती उदयन महाराज आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मला मनापासून त्या शुभेच्छा. आज या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आरटीची स्थापना केल्याबद्दल शासनाचंही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि या योजनेमुळे तळागाळातील आपल्या या समाजाकरता त्या योजनेचा चांगल्या पद्धतीनं लाभ होईल आणि जास्तीत जास्त तळागाळातील आपल्या समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात चांगल्या पदावर जातील अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आप